नमस्कार, डिजिटल रनसिंगमध्ये स्वागत आहे. माझं नाव सारंग काळे. 8 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे पुण्याचं आणि 2017 नंतर 2026ला हे इलेक्शन लागलं आहे. जो तब्बल 8 वर्ष झालेत आणि त्यानंतर इलेक्शन. याआधी भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. 42 जागा अजितदादा पक्षाला मिळाल्या होत्या, म्हणजे राष्ट्रवादीला, पूर्वीच्या राष्ट्रवादीला, आणि काँग्रेसला 10 मिळाल्या होत्या. तर त्याच पार्श्वभूमीवर आत्ता इलेक्शन तब्बल 8 वर्षानंतर लागल्यानंतर आपण पुण्याचं भविष्य कसं असणार आहे यावर चर्चा करणार आहेत. आपल्यासोबत काही तज्ज्ञ मंडळी आहेत, जे काही पत्रकार आहेत, काही वकील आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय द्या सर. मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग. मी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे. मी गेली 10 वर्ष पुण्यात राहतो. तर आपल्या बाजूला अजून एक सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार, मी राहुल बाबर पाटील. मी राजकीय ह्याच्यातूनच आहे, क्षेत्रातूनच आहे आणि मी पुण्यात आज जवळजवळ 12-13 वर्ष राहतो या. तर बऱ्याच राजकीय म्हणजे उलथापालथ होण्यासारखी आता सध्या परिस्थिती दिसते या. महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. आधी वाटत होतं की तर्फी इलेक्शन असल्यासारखं वाटत होतं आपल्याला, पण आता तसं वाटत नाही, कारण बरेच राजकीय पक्ष ह्याच्यात आहेत. सत्ता संघर्ष बऱ्यापैकी होण्यासारखा बऱ्यापैकी चांगला आहे. हो, नमस्कार सर. काय नाव? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सुकेश पासलकर. मी मूळचाच पुण्याचा आहे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी बरेच वर्ष काम करतो. तर अशी मंडळी आपल्यासोबत आहे आणि त्यांना आपण पुण्याच्या भविष्याबद्दल, पुण्याच्या प्रश्नांबद्दल, बऱ्याच गोष्टीवर, राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत. तर पहिल्यांदा मी ॲडव्होकेट रणसिंग सरांकडे जातो आहे. तर सर, काय परिस्थिती आहे पुण्यातल्या महानगरपालिकेची सध्या? पुण्यातली महानगरपालिकेची परिस्थिती सुरुवातीला तर असं वाटत होतं की एकतर्फी इलेक्शन होईल आणि एक हाती भाजपची सत्ता मिळेल. परंतु आता चित्र बऱ्यापैकी पालटलेलं दिसतं आहे. अजितदादांनी पुढाकार घेतल्यानंतर वातावरणात मोठा बदल घडून आलेला सगळ्या सर्वसामान्य माणसाशी चर्चा करता असं आढळून येतं की अजितदादांच्यामुळं या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. नाहीतर सुरुवातीचं चित्र असं होतं की BJPच्या एक हाती सत्ता BJPच्या हातात आहे. अजितदादांबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आणि अजितदादा काय करू शकतील असं वाटत होतं. परंतु अजितदादांनी मोठी बाजी मारलेली आहे आणि आता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती चुरस निर्माण झालेली आहे. सर, तुम्हाला काय वाटतंय आत्ताच्या इलेक्शनबद्दल? मला असं वाटतं ही निवडणूक आहे, ही एक वेगळ्या अर्थानं अशा प्रकारची वेगळी आहे की जे सत्तेत बसलेले जे आहेत तेच इथं प्रतिस्पर्धी म्हणून महानगरपालिकेमध्ये लढत आहेत आणि जे राज्याच्या राजकारणामध्ये जे विरोधक आहेत ते विरोधक आता इथे कुठेच दिसत नाहीत. म्हणजे एका अर्थानं बघितले ते सत्तेमधले वाटेकरू एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लढत आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फडणवीस असतील, भाजप आणि फडणवीस यांची भाजप असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, हे सत्तेतले जे वाटेकरू आहेत ते इथं प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत आणि जे विरोधक आहेत त्या विरोधकांची पूर्ण स्पेस ह्या सत्ताधाऱ्यांनीच खाऊन टाकलेली. त्यामुळे ही अशा प्रकारची महानगरपालिकेची इलेक्शन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होते, म्हणून त्या अर्थाने ही वेगळी इलेक्शन. सर, त्यातच आता तुम्ही वकील आहेत म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की हे बरोबर आहे का की विरोधक कुठंच लढत नाही आहेत आणि जे सत्तेतच आहेत तेच लढत आहेत फक्त? म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी असू द्या किंवा भाजप असू द्या किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असू द्या, तेच लढत आहेत आणि त्यांचीच चुरस चालू आहे. असं विरोधक काही लढतानाच दिसत नाहीत, मैदानात दिसत नाहीत. हे लोकशाहीसाठी कसं आहे सर? काय वाटतं? यामधले दोन ॲस्पेक्ट आपण लक्षात घेतले पाहिजे. याचा कायदेशीर ॲस्पेक्टबद्दल जर विचारलं तर हे दोन्ही प्रकरणं, म्हणजे मूळची राष्ट्रवादी कोणती आणि मूळची शिवसेना कुठली, हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यावर आपण भाष्य करणं योग्य होणार नाही. आणि जी सत्यता आहे की खरी शिवसेना कुणाची आहे पब्लिक परसेप्शनमध्ये, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंकडे गेली पाहिजे, ती एक लोकभावना आहे.
आणि आता आणि कायदा त्यातला वेगळा आहे, कारण राहुल नार्वेकरांनी दिलेलं त्यावर सर मी तुम्हाला थांबवतोय की माझा प्रश्न असा होता की लोकशाहीसाठी कसं आहे ते की त्याच्याकडेच येत होतं. मी पहिल्यांदा काय झालं होतं, मी कायदेशीर बाबींवर बोलून त्याच्यावर सांगतोय. हे कायदेशीर बाबी, लोकभावना, ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता लोकशाहीसाठी काय पाहिजे हे पुन्हा काय आहे माहिती का, तात्विक राजकारण आता महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास हद्दपार होत चाललं. काय तत्वच राहिली नाही, नीतिमत्ताच राहिलेली नाही. तुम्ही बघा ज्या प्रकारे कोण कुठल्या पक्षात चालले, कसं चाललंय ह्याच बघितलं तर हा नक्की महाराष्ट्र आहे का असंच विचार पडायची म्हणजे शंका येते आपल्याला की मतदार पळवायची ही जी प्रक्रिया होती. आपल्याकडे एक विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लेस वोटर डेमोक्रेसी म्हणून एक संज्ञा आली होती बरं का. त्यामध्ये काय आलं होतं की जे राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवले की मतदारच कमी करायचे, मतदार कमी करायचे, निवडणुका जिंकायचे. आता भाजपचा हा नवीन येतो पॅटर्न वोटरलेस, वोटरच दाखवायचे नाही. जर तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवारच पळवून न्यायचा, जिंकलेला उमेदवारच पळून न्यायचा आणि मग म्हणजे आता कसं तुम्ही मतदार करणार. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ती वोटरलेस डेमोक्रेसीकडे चाललेली आहे असं मला सांगा. असं आहे. सर माझा परत एकदा प्रश्न तुम्हालाच आहे की आता भाजपच लढत आहे आणि परत पुण्यात अशी लढत झाली आहे की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि ते दोन्ही महायुतीतले आहेत. तर कोण प्रबळ राहील असं वाटतंय तुम्हाला? हे बघा की असं आहे की याच्यात भाजपची तयारी चांगली आहे, कारण मूळ भाजप हा असा पक्ष झालेला आहे की मोदींच्या 2014च्या नंतर की 24 तास तो इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष आहे आणि त्यांची संघटना चांगलेली आहे, त्यामुळं भाजप प्रबळ आहे. परंतु ज्या प्रकारे अजितदादांनी इतर पक्षातले उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आणि एक आपण जे म्हणतो का ना उमेदवारीचं एक तगडं आव्हान उभं करून जे वातावरण निर्मिती ते अजितदादांनी करून एक चांगली एकतर्फी होणारी लढत चांगल्या लढतीकडे नेलेली आहे. सर माझा प्रश्न आता पाटील सरांना आहे की जनता ही आहे ना फक्त सत्तेतल्या लोकांना निवडत नसते तर विरोधकांना सुद्धा निवडत असते, म्हणजे साईड बाय साईड विरोधक सुद्धा निवडत असते. पण इथं काय झालं की सत्तेतलीच लोक सत्ताही भोगतायत आणि विरोधकही बनवू पाहतात. हे कसं बघताय तुम्ही ह्या राजकारणाकडे? नाही आता राजकारण कसं झालं माहिती आहे का, आता तुम्ही बघण्यासारखं तुम्ही जी म्हणला आता सत्तेतलीच लोक एकामेकाच्या विरोधात आहेत, बरोबर आहे. आमचे मित्र पण तसंच बोलले आता. पण विषय असा आहे की आता दोघं जण बोलता आमचे मित्र म्हणले की भाजप आणि चांगलं तगडं आव्हान होतं, त्याला राष्ट्रवादींनी चांगलं दिलं असं समजायचं काय कारण नाही. तुम्ही बघा एक उद्धव साहेबची शिवसेना हे सुद्धा फार टफ फाईट देते, काँग्रेससुद्धा फार टफ फाईट देतं. काँग्रेस हा मुळात बेसिक प्रश्न म्हणजे पक्ष आहे, लक्षात राहू द्या. तो असा काय भरकटलेला पक्ष नाही, लक्षात राहू द्या. हे जे बाकीचे पक्ष आहेत हे भरकटल्यासारखे वाटतात मला. हां, कारण काय माहिती आहे का, ह्यांच्याकडे मूळ गाभाच काय राहिला नाही. ह्याने सत्तेतने दोघांनी मलाई खायचे दोघांनी मिळून आणि तर जनतेला बेवकूफ बनवायचं. जनता काय एवढी बेवकूफ नाही, लक्षात राहू द्या. ह्याचा विचार आयात करायचे लोक आणि इकडे आणायचे. नाही बघा ना तुम्ही आता 90% लोक बघा तुम्ही अजित पवाराच्यातनं काय तिकडे गेले, पण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपची काय ऐन टायमाला तिकीट नाही मिळवून अजित पवाराकडे आले. आणि काय लोक काँग्रेसला शेवटी काँग्रेसला लोक नव्हते असे म्हणत होते, म्हणजे पुण्यात काँग्रेस नाहीच असं ही जी लोकांचा समज झाला तो समज आता दूर झालेला आहे, लक्षात राहू द्या. काँग्रेससुद्धा तेवढ्या ताकदीने उभा आहे, फक्त लोकांच्या मनात जाऊन घर टू घर असा प्रचार काँग्रेस, उद्धव साहेबांची शिवसेना, मनसे ज्या त्या आपल्या आपल्या भागात प्रबल उमेदवार आहेत त्यांचेसुद्धा. आणि आपण जर सर ऑल पुण्याचा जर विचार केला तर जसे आता आमचे मित्र म्हणले की बाबा अजित पवारचं आणि भाजपचंच हे आहे वर्चस्वर आहे. मला वाटतं भाजपपेक्षा अजित पवार, काँग्रेस आणि उद्धव साहेबांची राष्ट्रवादी म्हणजे हे उद्धव साहेबांची शिवसेना ह्या मला वाटतं जबरदस्त फाईट देतील. तुम्ही असं समजू नका ह्यांना. कारण काय माहिती आहे का, वातावरण ह्या लोकांनी दूषित केलं हो. आणि घराणेशाहीची तिकीट बघा तुम्ही, घराणेशाही तिकीट किती, गुंडांना तिकीट किती, हे रुतणार नाही लोकांना. जे आज मला सांगा कोयता गँग अकोल म्हणजे ह्यांनीच म्हणायचं कोयता गँग आहे म्हणायचं आणि ह्यांनीच परत मला सांगा तुम्ही उमेदवाराच्या गुंडांना तिकीट द्यायचं, हे कुठपर्यंत योग्य आहे मला सांगा तुम्ही. हां
का यांच्याकडे उमेदवार प्रबल नव्हते का? जरी भाजपमध्ये असलं तरी आज भाजपमध्ये सुद्धा गुंडाची प्रवृत्ती जास्त आहे, लक्षात राहू द्या. राष्ट्रवादीने तेच पुढं किताब गिरवला, मला सांगा. तसं तुम्ही ह्यांच्याकडे विचार करा. तुम्ही मला सांगा, शिकलेले जर काँग्रेसचे जर उमेदवार तुम्ही काढले, हडपसर भागात बघा, कोंडवा भागात बघा, किंवा अजून त्यांचं जे प्राबल्य आहे त्या भागात बघा, काय काय उमेदवार फार चांगले आहेत मला सांगा तुम्ही. पर्वती मतदारसंघात हा फार उत्तम उमेदवार चांगले आहेत काँग्रेसचे. आता लोक ह्यांना किती स्वीकारतात ह्याच्यावर फार डिपेंड आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लोकांनी सुद्धा ह्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता आमचे मित्र म्हणले की अजितदादांनी रंगत आणली. खरंच अजितदादांनी रंगत आणली, फार मोठी रंगत आणली. नाहीतर मला सांगायचं तुम्हाला असा विषय होता की एकाएकी वाटणारी निवडणूक आता शेवटच्या अंतिम टप्प्यात बघा तुम्ही किती रंगतदार होती. आणि ह्याच्यात असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला राहिला. असा माझा तर अंदाज, मी राजकीयाचा विश्लेषक असल्यामुळं मला असं वाटायला लागलं आहे की अजितदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात एक नंबरला राहील. हां, त्याच्या खालोखाल भाजप असेल किंवा किती जागा येतील वाटतं? माझा अंदाज आहे 65 जागेच्या आसपास अजित पवारला मिळतील. म्हणजे जे आता ऑलवर्क मी पुण्याचा जर अभ्यास सर्वे केला थोडासा, तर 60 ते 65 जागा अजित पवारांना मिळायलाच पाहिजे असं त्यांचं आता दिसतंय. त्या पद्धतीने लक्षात राहू द्या. एक माझा अंदाज आहे. आता शेवटी जनता मतदान करणार आहे, त्यांना 15 तारखेनंतर आपल्याला कळेलच. शेवटी हा सर्वे असतो, सर्वेच असतो, लक्षात राहू द्या. हां, तर रणसिंग सरांकडे मी जाणार आहे. सर, पुण्याच्या राजकारणावर काय वाटतं तुम्हाला? सध्याचं जे राजकारण आहे ना, ते पळवापळवीचं किंवा गुंडांना तिकीट देणं, हे असं, आता तुम्ही स्वतः वकील आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की गुंडांना तिकीट द्यायला चालू आहे की पुण्यामध्ये? आंदेकर असू द्या किंवा आता मी थेट नावं घेतोय, गजा मारणे असू द्या, मोहोळ असू द्या, या अशासारख्या लोकांना तिकीट दिली जात आहेत. काय वाटतंय पुण्यात? आता काय झाले, आता ह्या गुंडगिरीबद्दल कुणाला निवडायचं आणि कुणाला आवडायचं असं झालेलं आहे. कारण सगळ्याच पक्षांच्याकडं गुंडांचा भरणा भरपूर आहे. आता काय कुणाची नावं घेण्यात काय फारसा अर्थ नाही, परंतु जर तुम्ही बारकाईने यादी पाहिली तर यादीमध्ये तुम्हाला प्रत्येक पक्षाकडे गुंड आहेत असं दिसून येईल. मग त्या मानाने तसं जर म्हटलं तर काँग्रेसकडे जरा बरेच उमेदवार, गुंड गर्दी कमी असलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे. आणि दुसरा विषय राहिला आता विधिनिषेध कोणाकडेच राहिले नाही. विधिनिषेध शून्याकडे आपली वाटचाल चाललेली आहे. पूर्वी फडणवीस साहेबांनी बीजेपीनी जाहिरात केली होती कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तसं आता कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलंय पुणे असं म्हणण्याची वेळ म्हणजे भाजपनंच विरोधाभास केलाय थोडक्यात असं म्हणायचं सर तुम्हाला? सर्वसामान्य नागरिकांवरती त्यांनी वेळ आणलेली आहे. आणि याच्यातून काय झालेलं आहे, लोकांच्या मनात वैफल्य यायला लागलेलं आहे किंवा नेमकं आपण करतोय काय, हे लोकशाहीची चेष्टा झाल्यासारखं झालेलं आहे. आणि या निवडणूक प्रक्रियेत आत्ता आपण बघितलं की ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, त्या निवडणुकीत आता पाटील साहेब म्हणले त्याप्रमाणे काँग्रेसला एकदम नगण्य धरलं होतं की काँग्रेसकडे नेता नाही, कोणीच नाही, काय नाही. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा काँग्रेसला चांगला विजय मिळाला. त्यांचे मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्यापैकी नगराध्यक्ष निवडून आले. आणि जनतेच्या मनात प्रचंड ह्या सत्ताधारी लोकांच्याबद्दल रोष आहे. आणि त्यातल्या त्यात जास्त रोष हा BJPच्या वरती आहे, कारण BJPच्या हातात सगळी सूत्र आहेत. आणि विषय राहिला भ्रष्टाचाराचा, तर काय आता भ्रष्टाचाराबद्दल कुणाला काय बोलायचं. मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना, तरुणांना प्रामुख्याने तरुणांना मी असं सांगू इच्छितो बरं का, की ह्या जे जाहिराती होतात, एखाद्याला बदनाम केलं जातं, त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप केले जातात, त्यापासून तरुणांनी त्या जाहिरातीवरती कधीही लक्ष देऊ नये. कारण मी जेव्हा तरुण होतो आणि मी कॉलेजला होतो, त्या कॉलेज डेजमध्ये मला आठवतं साधारणपणे हा 1990 म्हणजे साधारण 35 वर्षापूर्वीची घटना आहे. असंच मोठं प्रकरण झालं होतं. एनरॉन आला, एनरॉन प्रकल्प आणि एनरॉनमध्ये शरद पवारांना इतकं बदनाम केलं की माझ्यासारखा सुद्धा पवार साहेबांचा चाहता सुद्धा त्यांच्या विरोधात गेला. इतकं त्यांना इतके डोक्यावरती म्हणजे तरुणांच्या परिणामच झाला की ज्या पद्धतीने त्यांनी त्याची जाहिरात केली की शरद पवारांनी एनरॉन आणला, शरद पवारांनी देशाच्या सीमा असुरक्षित केल्या, परदेशी कंपन्यांना महाराष्ट्र विकला, इतकं त्यांना बदनाम केलं. परंतु आता तुम्हाला मी सांगतो, मुंडे साहेबांनी तर महाराष्ट्रात पूर्ण रॅली काढली होती आणि इतकी प्रचंड शरद पवारांची बदनामी झाली होती. आणि पवार साहेबांच्याकडनं त्याला प्रत्युत्तर काहीच मिळत नव्हतं. 95ची इलेक्शनच ही केंद्रांच्या प्रश्नाच्या भोवती फिरली होती. कारण
त्याच्यावरती इतकी जाहिरात झाली की माझ्यासारखा तरुण सुद्धा, जो पवारांचा मी तर फॅन होतो, परंतु मी 100% पवारांच्या विरोधात गेलो की अरे आपण ज्याला नेता मानतो तो इतका कसं काय विचित्र वागतो, आणि त्यांच्याकडून त्याचं समर्पक उत्तर दिलं गेलं नाही. आणि मात्र नंतर त्याचा जेव्हा सखोल अभ्यास मी केला आणि जेव्हा जसं जसं त्याचे अंतर्गत त्याचे पदर उघडत गेले तर ते मोठं धक्कादायक होतं. तर एनरॉन प्रकल्प आला तो तर म्हणजे केंद्र सरकारच्या कंपल्शनमुळे आला होता. आता आपण ऐकतो की आपल्या शेजारचा बांगलादेश मधल्या तिथल्या लोकांनी आरोप केला की मोदी साहेबांनी आमच्यावरती प्रेशर आणलं. ऐका ना, तसं नाही. मला काय सांगायचंय की असं आपण आता ऐकतो की मोदी साहेबांनी त्यांच्यावर प्रेशर आणलं आणि कॉन्ट्रॅक्ट द्यायला लावलं. तोच प्रकार झाला होता. अमेरिकेने भारत सरकारवरती प्रेशर आणलं आणि तो एनरॉन प्रकल्प कंपल्शन घ्यायला लावला भारत सरकारला. आणि भारतात कुठे येणार तर त्यातले त्यात महाराष्ट्र हे सक्षम राज्य होतं म्हणून महाराष्ट्रात आला. आणि त्याची बदनामी मात्र शरद पवारांची झाली. आणि ज्या बीजेपीने शरद पवारांना जास्त बदनाम केलं त्या बीजेपीचं 9 दिवसाचं सरकार आलं होतं बरं का. 9 दिवसापुरतंच आलं होतं सरकार. आणि त्या 9 दिवसाचं सरकार ज्या दिवशी त्यांच्यावरती अविश्वास ठराव फिक्स होणार होता त्या 9व्या दिवशी बीजेपी सरकारने या एनरॉन प्रकल्पाला केंद्र सरकारची जी प्रतिहमी द्यायची होती ती हमी दिली. म्हणजे ज्यांनी आरोप केले तेच त्याला प्रतिहमी देत होते. कधी दिली तर ज्या दिवशी शेवटी आपण चाललो होतो तेव्हा. त्याच्यामुळं तरुणांनी, माझी अशी तरुणांना विनंती आहे आणि सूचना पण आहे की जे काय आरोप होतात त्या आरोपाकडे तुम्ही थोडंसं तटस्थतेने पहा, भावनिक होऊ नका. आणि कुणी आरोप केले ह्यात तुम्ही तथ्य आहे असं समजून त्याचा विचार करू नका. एवढंच मला तरुणांना सांगायचं या निमित्ताने. मी आता पाटील सरांकडे जाणार आहे की अजितदादांवर 72,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप म्हणजे सातत्यानं होते. त्या आरोपबद्दल काय सांगाल की अजितदादांवर होत आहे किंवा शरदचंद्र पवार साहेबांवरही होत आहे, तर काय त्याच्याबद्दल काय? नाही, मला मूळ सांगायचं म्हणजे मला सांगा, जे सिंचनाचा घोटाळा म्हणतात 70,000 कोटीचा, माझा अंदाज आहे सिंचनच हे 72,000 कोटी, 72,000 कोटीचा सिंचनच हे झाले आपल्या महाराष्ट्राचं. मला सांगा 32 ते 30,000 कोटीचं, मला सांगा 32-30,000 कोटीचं. मग हे जावा शोध कुठून लावला ह्यांनी मला सांगा 72 कोटीचा. म्हणजे हे काय होतं माहिती आहे का, भाजपच्या सरकारची एक नीती आहे, दाबा आणि आपल्याकडे घ्या. तसंच ते अजितदादांना त्यांनी दाबला आणि त्यांनी आपल्याकडे घेतलं. मग ह्यांनी काय घेतलं मला सांगा, 72,000 कोटीचा घोटाळा आहे तर दादांना त्यांनी घ्यायचं नव्हतं ना. ट्रकभर मला सांगा ह्यांची एक मोर्चा निघाला होता नागपूरला, मला तुम्हाला आठवतं का नाही मला सांगता येणार नाही. पण ह्यांनी ट्रकभर 15 ट्रक 10 ट्रक, मला वाटतं त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष गडकरी साहेब होते किंवा त्यावेळेस तावडे साहेब बघायचे मला सांगा. ह्यांनी सगळ्यांनी मला सांगा, तुम्ही त्या नागपूरला एक त्यांनी मेळावा काढला त्यात मला सांगा ट्रक भरून घोटाळे त्यांनी म्हणले की अजितदादाच्या विरोधात. हे पुरावे गेले कुठं मग मला सांगा, ट्रकभर पुरावे. कसं आहे माहिती आहे का, ही नीतीच आहे भाजपाची, दाबायचा, आत टाकायचा, ईडीची CBI सगळे यांच्या ताब्यात आहे. आता तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिला नाही. निवडणूक आयोग सुद्धा ह्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे असं सर्वसामान्य लोकांना वाटतं, लक्षात राहू द्या. आणि कशामुळं ह्यांचं दबावतंत्र. आज मला सांगा तुम्ही, सुप्रीम कोर्ट लोक म्हणतात किंवा दिल्लीचं कोर्ट म्हणतात किंवा आपलं हायकोर्ट म्हणतात, लोकांची इच्छा नाही झाली तिथं, लक्षात राहू द्या, कारण तिथं पण विश्वास राहिला नाही. कारण ह्यांचेच कमिटी मला सांगा, आपल्या देशाचे पंतप्रधान त्याच्यावर अध्यक्ष आहेत मला सांगा, आणि विरोधकाचा अध्यक्ष आहे का? मग मला सांगा ह्यांचा विश्वास कसा ठेवायचा? मग ह्यांनी ते मला सांगा, आता आपले गवई साहेब गेले मला सांगा, त्याच्या आधी सरन्यायाधीश होते मला सांगा, चंद्रचूड साहेब होते मला सांगा, ह्यांना माहीत आहे सगळ्या गोष्टी. आता एवढ्या लेवलच्या वरच्या लेवलला आपण बोलणं चुकीचं वाटतं, कारण आज आहे पुण्याचे कॉर्पोरेशनचं इलेक्शन, आपण त्याच्यावर चर्चा केली तर बरं होईल मला वाटतं. मला सांगा म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलला बोलण्यापेक्षा आपण कॉर्पोरेशनच्या ह्याच्यात, आता इथल्या सुद्धा कॉर्पोरेशनला कोण बोलतं आहे का? ट्रॅफिकचा प्रश्न आहे, रस्ते नाहीत, पाणी आहे मला सांगा, पाण्याचा प्रश्न किती आहे मला सांगा, एक टाईम पाणी येतं आहे मला सांगा पुण्यात, ह्याचा कोण आहे का? धरणं वाढवायचा कोणाला पडलं आहे का? आणि मला सांगा जे आता भाजपकडे सुद्धा पुण्याची महानगरपालिका मला वाटतं की हे एक 7 वर्ष प्रशासक होता ऐकून घ्या, त्याच्या मागे त्यांच्याकडे सत्ता होती. ह्यांनी काय नवीन काय केलं आहे का मला सांगा तुम्ही? एक गोष्ट दाखवा, रोड कुठे केला आहे का, काय केला आहे का? किंवा मेट्रो हे केंद्रात आलेलं आहे, लक्षात राहू द्या. ह्याचं श्रेय सगळ्यांनी घ्यायचं काम चालू आहे, बाकी काय सुद्धा नाही मला सांगा तो. मला परत एकदा प्रश्न आहे की भाजप आणि राष्ट्रवादी हे फक्त श्रेय घ्यायचा प्रयत्न करत आहे की मेट्रो आम्ही आणली, अजितदादाचा पक्ष म्हणतं की मेट्रो आम्ही आणली, तर तुम्हाला काय वाटतं कोणी आणली आहे किंवा काय झालं ह्याच्या? एक गोष्ट समजून घ्या तुम्ही बरं का, की मेट्रोचा पहिला प्रकल्प जो होता
तर त्याची ज्या वेळेला मनमोहन सिंगाच्या काळामध्येच पुण्यात आला होता तो, त्यावेळेला पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश निकम आहेत. त्यात गोखलेनगर या वाकडेवाडी या प्रभागातून आता निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या काळामध्ये स्टँडिंगला ठराव करून मेट्रोचा प्रस्ताव पास केलेला आहे. त्यानंतर परत जीबीला किंवा महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला सुरू आहे. 2016 तेच सांगतो. आता प्रक्रिया असते ना, प्रस्ताव येतो महानगरपालिकेकडून, तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जातो. त्यानंतर केंद्राच्या त्या संदर्भातले टेंडरिंग असेल त्याच्यात प्रक्रिया होती. आणि मग लोकांना दिसताना काय दिसतो, भूमिपूजनाचा नारळ फोडला आणि मेट्रो धावताना ते जे उद्घाटन केलं, मोदी साहेबाले उद्घाटन केलं, एवढंच दिसतं. पण त्याला एक प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया कुठनं सुरुवात झाली, तर ती प्रक्रिया प्रस्ताव हा मनमोहन सिंगाच्या काळात आला. पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं सत्ता होती, त्यावेळेला निलेश निकम स्टँडिंग समितीचे चेअरमन असताना तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला गेला. त्यानंतर परत जीबी ठराव कुठला आला नाही. आणि त्यानंतर मग 2014ला सरकार बदललं गेलं. त्याच्याही आधी एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, 2 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये घोळ चाललेला होता. ही जी मेट्रो आहे की अंडरग्राऊंड करायची का एलिव्हेटेड करायची, यासाठी बराच घोळ चाललेला होता. त्यावेळेला पुण्यामध्ये तत्कालीन खासदार अनिल शिरोळे होते. त्यांचा आणि ई श्रीधरन महानगरपालिकेमध्ये आलेले होते ह्या मेट्रोचं डेमो दाखवण्यासाठी. त्या ई श्रीधरांना त्यावेळेला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केलेला आहे. त्यांचं त्यावेळेला असं म्हणणं होतं, ई श्रीधरन हे मेट्रोमॅन माहिती आहेत का तुम्हाला, मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. दिल्लीची मेट्रो त्यांनी केलेली आहे. मेट्रोची रचना आणि मेट्रोचं हे सगळं त्यांना मेट्रोमॅनच म्हटलं जातं. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की अंडरग्राऊंड मेट्रोचा जो इथले खासदार आग्रह धरतात, तर त्यांचं असं म्हणणं होतं, पुणे महानगरपालिकेचा जीवच नाही तेवढा. जीव म्हणजे काय की जो फायनान्शियली जे करावा लागतो त्याला, तो तेवढा नाही. याच्यामध्ये केंद्राचा एक सर्टन अमाऊंट असते, राज्य सरकारची एक सर्टन अमाऊंट असते आणि महानगरपालिकेची एक सर्टन अमाऊंट असते. त्यावेळेला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर असे कंबाईन याच्यामध्ये तो खर्च करणार होते. तर त्यावेळेला त्यावेळेच्या खासदारांनी, भाजपच्या खासदारांनी याला विरोध केलेला होता. त्यांचं पूर्ण म्हणणं होतं की अंडरग्राऊंड करा, पण अंडरग्राऊंड करण्यासाठी जो खर्च असतो तो झेपणारा नव्हता. आणि याच्यामध्ये जवळजवळ 2-1 वर्ष वाया गेलेली होती. मग ज्यानंतर मोदी साहेबांचं सरकार आलं 2014ला, आणि मग त्याला थोडंसं अर्थातच त्यांचा विरोध त्यावेळेला मावळला आणि मग ती मेट्रो चालू झाली. आणि मग आता हे दिसतंय तुम्हाला की मेट्रोचा नारळ आम्ही फोडला, मेट्रो आम्ही फोडली, आणि अर्थात राष्ट्रवादी सुद्धा त्यात श्रेय घेतात. ठीक आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, यांच्या वादामध्ये पुण्याला जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष उशिरा मेट्रो मिळाली. ठीक आहे. तर पुण्यात सध्या ट्रॅफिकचे बरेच प्रश्न आहेत की 2-2 तास, 1.5 तास. आता सिंहगडसारख्या रोडला कितीदा तरी ॲक्सिडेंट होतात. तिथं 3 डिग्रीचा एक प्रॉब्लेम आहे. एवढा म्हणजे एवढी मोठी सिटी आहे आणि एवढं ट्रॅफिक आहे. कसं तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे प्रशासनानं किंवा आपल्या येणाऱ्या महापालिकेत येणाऱ्या नगरसेवकांनी, यावर काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. गेले 2.5-3 वर्ष आपल्या महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आणि त्याच्या आधी 5 वर्ष भाजपचं सरकार आहे. कमालीचा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आत्ता तिथले प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते कुणालाही ऐकतच नाही. 5-10 टक्क्याची टक्केवारी जी असते ना टेंडरिंगमध्ये, ती आता 30 आणि 40% गेलेली आहे. आणि ते तेवढ्या 30-40 टक्क्याचं कमिशन देऊन आपण ठेकेदाराकडून अपेक्षा करतो की त्यांनी चांगलं क्वालिटीचं काम केलं पाहिजे. कोंडव्याचा एक रोड आहे, त्या कोंडव्याच्या सिमेंटच्या रोडवर डांबर टाकले प्रशासनानं. हे असे प्रकार पुणे महानगरपालिका करते, यावर तुम्हाला काय वाटते? तेच सांगतोय ना, कारण हे जमणारच नाही त्या ठेकेदाराला काम करणं. 40% कमिशन जर नगरसेवक आणि प्रशासन घेत असेल तर त्या उरलेल्या ह्याच्यामध्ये ते कसं करणार? एक तर ते टेंडरिंगमध्ये तर बिलो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात केवढा वाद चाललेले, ज्याची 100 करोड रुपयाची एक टेंडरची किंमत असती,
ते आकडाच फुगवून तो 200 आणि 300 करोडचा केले जातं आणि त्यात पैसे खाल्ले जातात. भयानक भ्रष्टाचार चाललेला आहे. तुम्हाला कल्पना येऊ शकणार ना असं चाललेलं आहे. आणि तुम्ही जे उदाहरणं दोन्ही दिली ना अगदी त्यातलेच प्रकार आहेत. तर मी सरांकडे जाणार आहे की आता इलेक्शन आले म्हणून प्रशासनानं वारेमाप कामं करायला सुरू केलेत की रोड्स नीट करायला सुरू केलेत, कलर द्यायला सुरू केलेत. तर काय आहे? ह्याच्या मागचं कारण काय असू शकते? काय भ्रष्टाचार आहे का खरंच काम करायचं होतं प्रशासनाला निवडणूक लागल्यामुळे? नाही, तुम्ही आता बघा काही ठिकाणी मी बघितलं, आता फुटपाथवरचे पहिले फेविन ब्लॉक चांगले असताना परत त्यांनी काढले. हा भ्रष्टाचाराचाच विषय ना, मला सांगा तुम्ही. चांगले फेविन ब्लॉक काढायचे, त्याच्यावर दुसरे टाकायचे, ते फेविन ब्लॉक कुठंतरी नेऊन दुसरीकडे बसवायचे कलर करून. तर हे काय मला सांगा तुम्ही, हेच काम चालू आहे सध्या भ्रष्टाचाराचंच आहे. म्हणजे मूळच पायाच भ्रष्टाचार करणे आहे. आणि इलेक्शनच्या आधी हे आणि हे सगळे अधिकाऱ्यांनी केले. ह्या अधिकाऱ्यांना एकच माणूस सरळ करू शकतो सुतासारखा, तो म्हणजे अजित पवार. ज्याचं प्रशासक वचक आहे तो म्हणजे अजित पवार फक्त. आणि अजित पवाराशिवाय पुण्यात सरळ चालूच होऊ शकत नाही, लक्षात राहू द्या. का तर काय माहिती आहे का, की आता तसा नेताच राहिला नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, भाजपमध्ये आहेत स्ट्रॉंग नेते आहेत, पण ते एकामेकाच्यात सगळे गुंतलेले आहेत. त्यासाठी आणि कसं आहे, अजित पवार हे एक व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही बघा, तुम्ही कामाचा माणूस म्हणून ओळखला जातो आणि दिलेला शब्द पाळणारा म्हणून एक माणूस ओळखला जातो. त्यामुळे ह्या दोन गोष्टीची सांगड घालायची म्हणलं तर पुण्याला सरळ करण्यासाठी किंवा पुण्याला सरळ करण्यापेक्षा प्रशासकांना सरळ करण्यासाठी अजित पवार हे एकमेव साधन आहे, लक्षात राहू द्या. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण हे अधिकारी एवढे बोकळले त्या 2.5-3 वर्षात. जसे साहेब आमचे म्हणले, मित्र आमचे, की अधिकारी 30% नाही, काय अधिकारी आहेत तर बिगर काम करताच बोगस बिलं उचलून मोकळे झालेले आहेत. असे फार उदाहरण आहेत, लक्षात राहू द्या. नुसतं काम दाखवायचं, बिलं काढायची आणि त्यांनी आपापसात वाटून घ्यायची. म्हणजे काय मला सांगा, जनतेचा पैसा आहे हो. जनतेला थोडंसं, जनतेला पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आता डोळे उघडा आणि मतदान करा, एवढीच माझी अपेक्षा राहील. बाकी काय नाही, तर हे असंच चालू राहणार आहे. नाहीतर जनता जर नाही शहाणी सुज्ञ झाली, कारण जनतेला काय झालं, लाडकी बहिणीला पैसे कुणाचे येतो बरं? शहरात किती टक्के मला सांगा? ज्या आता आमच्या महिला IT पार्क आहेत त्याला 1,500 रुपये येतात का? नाहीत येत ना. हे कुठं सर्वसामान्य ठिकाणीच पैसे जातात मला सांगा. किंवा एखादी सुशिक्षित आहे किंवा एखादा IT भरतो, या लोकांना पैसे कुणाचे मला सांगा. आता मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. GST तुम्ही लावली आज, मला सांगा, बरोबर आहे? दुधाला GST आहे, दुधापासून काय काय बनतं? पनीर, ताक, दही, लोणी, चीज. ह्याला GST लावायची काय गरज आहे का मला सांगा तुम्ही आज मार्केटमध्ये जावा, ताकाला GST आहे, दह्याला GST आहे. मग तुम्ही एका ठिकाणी GST घेतल्यावर परत कशाला तुपाला कशाला GST लावताय, पनीरला कशाला GST? म्हणजे हा निव्वळ डोळे फेक काम आहे, लक्षात राहू द्या तुम्ही माहितीसाठी. शेतकऱ्याला माल घ्यायचा, मार्केटमध्ये आणायचा, GSTच्या नावाखाली मला सांगा 5% कापून घेतात. आज मला सांगा, हॉटेलमध्ये तुम्ही जेवणाच्या टेबलवर गेला तर तुम्हाला तिथं एक बिल समजा 450 रुपये झाले किंवा 500 रुपये झालं तर तुम्हाला 5% GST, 2.5% GST आहे. मला सांगा कुठला हॉटेलवाला GST भरतोय मला सांगा तुम्ही? तो GST भरतो नुसत्या कागदावर, आपल्या बिलावर शिक्का मारतो, खाली GST नंबर नसतो. तुम्ही बघा आज हॉटेलचं, ह्याच्यावर कुणाचं लक्ष नाही हो मला सांगा तुम्ही. म्हणजे हे काय झालं, ह्यांची घरं भरतात, लक्षात राहू द्या. आणि ही GST दाखवतात किती? समजा तुम्हाला किराणा माल आला 50,000चा, त्याच्यावर GST किती कट झाली आहे तेवढीच ती GST दाखवतो, बाकी GST तो दाखवतच नाही मला सांगा तुम्ही. म्हणजे सरकारनं अजून लोकांना चोऱ्या करायचं साधन तयार करून दिलं, पोटफुल तयार करून दिलं मला सांगा. तर माझा शेवटचा प्रश्न आहे तिघांना पण. तर पुण्यात कोणतं सरकार असलं पाहिजे? म्हणजे आता तुम्हाला जे कळते त्यानुसार की ह्यांची सत्ता आली तर हे पुणे सरळ होईल किंवा कामं होतील, भाजपचं असू द्या किंवा राष्ट्रवादीचं असू द्या, हे पुण्याला एक वळण किंवा शिस्त किंवा एक चांगलं सुंदर आणि ट्रॅफिक मुक्त किंवा लोकांना किमान जगता येईल असं पुणे तयार करते. सर पहिल्यांदा तुमच्या आता म्हणजे असं आहे की आपण जे म्हणतो की आदर्श शहर रचना म्हणतो, तुम्ही जे सांगितलं ट्रॅफिक मुक्त, प्रदूषण मुक्त वगैरे असे आदर्श, मला वाटतं हे स्वप्नच राहणार आहे. कारण ज्या प्रकारे शहराची अस्ताव्यस्त वाढ करून ठेवलेली आहे, ज्या प्रकारे आपल्या शहराचं प्रदूषण वाढतं तुम्ही बघा, तर ते फार फार म्हणजे हाताबाहेर जाणार आहे प्रकरण होत चालले. पण एक गोष्ट की जर कुणाकडून आपण अपेक्षा करू शकतो आत्ता, तर ते एक राष्ट्रवादीच्या अजितदादांकडून करू शकतो. कारण
त्यांचं कसं आहे की तुम्ही आपण या त्यांच्या कामाच्या आवाका जो आहे त्या बाबतीत त्यांचा विरोधक सुद्धा त्यांच्यावर वाद घालणार नाही, तो सुद्धा मान्य करणार की दादांचा कामाचा आवाका आहे. दुसरी गोष्ट कामातली शिस्त, कामातलं नीटनेटकेपणा, ह्या गोष्टींवर दादांचा एक कायम वर्चस्व राहिलं हे करण्याचं त्यांचं हे राहिलेलं आहे. आणि प्रशासनावर त्यांचं एक जबर पकड आहे. अशी पकड असणारा महाराष्ट्रात तरी आजपर्यंत दुसरा कुठलाच नेता नाही. तर होपफुली असं समजून आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एक चांगलं काम होऊ शकतं. सर तुम्हाला काय वाटतं? परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. विस्फोटक परिस्थिती झाली पुण्याची. पुण्याची कंडिशन आता अशी झाली आहे की आपण जिथं बसलो ना इथं, तर तिथं प्रभात रोड, प्रभात रोडवरती 35 मजली इमारती व्हायला लागलेल्या आहेत. बंगला होता, बंगल्यात 5-10 लोक राहत असतील, तर त्या ठिकाणी आता 35 मजलीमध्ये जवळपास 40, 50, 60 कुटुंब तिथं येऊन राहणार आहेत. आणि जागोजागी असे मोठे मोठे स्कायस्क्रॅपर उभं राहायला लागलेले आहेत. तर काय होणार आहे ह्या रस्त्यावरती? त्या 35 मजले वाहनं, ते राहणाऱ्या लोकांची वाहनं जेव्हा रस्त्यावरती येतील, प्रभात रोड तर आहे तेवढाच राहणार आहे, तो काय मोठा होणार नाही. परंतु त्या एका म्हणजे त्या बंगल्यात साधारण 2 गाड्या असतील, नाही 3 असतील, तिथे जर 60-70 गाड्या त्या प्रत्येक बंगल्यातून बाहेर यायला लागल्या तर त्या रस्त्याची काय अवस्था होणार आहे ह्याची कल्पना केली तरी अंगावरती काटा येतो. पुणे हे आता त्याची वाढ म्हणण्यापेक्षा सूज आलेली, ते प्रचंड वाढले, अस्ताव्यस्त वाढलेले आणि स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्याला खूप प्रचंड अशी राजकीय इच्छाशक्ती पाहिजेत, मोठी केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत आणि महानगरपालिका अशा सर्वांची मिळून प्रचंड अशी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे की यात सुधारणा करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. परंतु आता दुर्दैवाने असं दिसतंय की कुठल्याही ज्या राज्यकर्त्यांच्या हातात ही सूत्र आहेत, निर्णय प्रक्रिया आहे, त्या राज्यकर्त्यांना या सुधारणांकडे वेळ द्यायला थोडासुद्धा लक्ष आहे असं दुर्दैवाने वाटत नाही आहे. एवढंच मला या निमित्ताने. गंभीर परिस्थिती आहे खूप. पाटील सर तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तुम्ही मला प्रश्न विचारला की पुण्याचं म्हणजे कसं आहे. आता जसं म्हणजे आपले रणसिंग साहेब बोलले, तो विषय खरंच गौण आहे. मोठ्या इमारती ह्या गोष्टी सगळ्या आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, ह्याला स्वतःसारखं सरळ करू शकतो एकमेक नेतृत्व म्हणजे ते अजित पवार. कारण त्यांच्यात ताकद आहे, गट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि केंद्रात पण आता अजितदादाचं तसं वर्चस्व आहे, लक्षात राहू द्या. अमित शहा, मोदी साहेब यांच्याकडून तो निधी आणू शकतात. त्यामुळं मला वाटतं की अजितदादाचे एकमेव मला पर्याय वाटतो म्हणजे सुधारणा पुण्याला सरळ करण्यासाठी. आणि पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर आहे, ते तसंच राहावं, ह्याला गालबोट लागून एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. या चर्चेच्या अंती एवढंच सांगतो की सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी असं सांगितलं की भ्रष्टाचार बोकाळला आहे, शहराची अवस्था नुसती बकाल झाली आहे. प्रशासन राजानं जे केले ते भोगस काम केले, नुसत्या भ्रष्टाचार केला आहे. कामाच्या नावाखाली ही साध्या सिमेंटच्या रोडवर डांबर टाकणे अशी कामं केलेत. अशा म्हणजे पार्किंगच्या समस्या आहेत पुण्यात, ट्रॅफिकची समस्या आहे, समस्या आहे. ह्या समस्याला पर्याय म्हणून ह्यातले बरेच मंडळी यांचं एकच पर्याय म्हणून बघतात की राष्ट्रवादी अजित पवार पक्ष. तर येत्या 15 तारखेला जनाधार कुणाकडे जाते त्यानुसारच ठरेल की कोण सत्तेत येणार आहे.